मध्य पूर्वेतील आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता तळकोकणातील सावंतवाडी शहरालाही पोहोचू लागली आहे. शहरातील बऱ्याचशा खानावळींकडे काही दिवसच पुरेल इतकाच कमर्शियल सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याने त्या खानावळींच्या मालकांनी चुलीवर जेवण करायला पसंती दिली आहे. पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्षामुळे जगभरात पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूंचा तुटवडा निर्माण झालाय. इराण जवळील होर्मुझची सामुद्रधुनी बऱ्याच देशांसाठी बंद असल्याने हा तुटवडा निर्माण होतोय. भारत सरकारने देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा नसल्याचं जाहीर करत चिंता करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं होतं, परंतु पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं देशात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केलाय. परिणामी बऱ्याचशा हॉटेल्सना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्यानं ते आता अडचणीत सापडले आहेत आणि याची झळ आता तळ कोकणातल्या सावंतवाडी शहरालाही बसू लागली आहे. शहरातील काही खानावळींकडे थोड्याच दिवस पुरेल इतकाच सिलेंडर साठा उपलब्ध असल्यानं त्यांची अडचण वाढली आहे. तर सावंतवाडीतील भालेकर या प्रसिद्ध खानावळीनं थेट चूल मांडून ग्राहकांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, पण त्याचे भारतात प्रचंड दुर्गामी परिणाम जाणवत आहे. तुमच्या खानावळीवर त्याचा काय परिणाम झालेला दिसतोय? आता गॅस सिलेंडर वगैरे बंदच केलेत. कमर्शियल हॉटेलांसाठी तर गॅस देणारच नाही बोलतायत. म्हणजे काय पुरवठा नसल्यामुळे बुकिंग केला तर बुकिंग केल्यानंतर 18 दिवस, 15 दिवस, 20 दिवस किंवा महिना असं थांबावं सांगताय. थांबलं तर हॉटेल कसं चालवणार? आमच्याकडे मेस आहे, खानावळ चालवतोय आम्ही. खानावळीनुसार पोरं आहेत, बाहेरचे लोक आहेत, फॉरेस्ट ऑफिसवाले, म्हणजे दुसऱ्या भागातून येऊन इथे राहिलेले त्यांना आम्ही खाना वगैरे जेवण वगैरे देतोय. त्याप्रमाणे त्यांना जेवण प्रोव्हाइड करायला आम्हाला गॅस तरी पाहिजे. नाहीतर आता गॅस नसला तर मग जेवण कसं करणार? लोकांना जेवण, परत आमचं भाडं, आमचं पोट, सगळं जेवण कसं बनवणार? त्यामुळे गॅसची लवकरात लवकर सरकारने पूर्तता केली पाहिजे. मग तुमच्या पदार्थांच्या दरांवर काय परिणाम होणार ना? परिणाम तर खूपच झालाय आता. आणि मुलांना आम्ही सांगू पण शकत नाही अचानक की तुम्ही आम्हाला वाढवून पैसे द्या. असं पण आहे ना, मुलं पण रिॲक्शन घेणारच की आमच्यावर, की असं काय. त्याच्यावर आता सरकारनेच काय ते मान्य काहीतरी हे काढलं पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. त्या तुमच्याकडे कमर्शियल सिलेंडर उपलब्ध आहे का हॉटेल? म्हणजे आमच्याकडे आता चालू आहे. तो किती दिवस, 2 दिवस जाईल, 3 दिवस जाईल काय मला माहिती नाही, पण एक चालू आहे आमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 18 तारखेनंतरच ते मिळणार बोलले, त्यांना मी काल कॉल केलेला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे सगळी शाळेचे विद्यार्थी आहेत जेवायला, त्यामुळे त्यांचं नुकसान होतं नाही एवढेच वाटते. असं मग तुम्ही इंडक्शनची वगैरे सोय केली आहे? नाही, इंडक्शन परवडणार पण नाही आम्हाला. ते इंडक्शन चालणार नाही मॅडम. कसं काय करायचं याचं पण टेन्शन आलंय भरपूर. भाडं तरी 10-12 हजार रुपये भाडं आहे, त्याच्यातून भाडं जाणार, सगळं कामगारांचे पगार. कामगारांना पण काय आम्ही सुट्टी देऊ शकत नाही. आणि मेन म्हणजे काय, त्यांना भर पगार द्यावाच लागणार जरी आम्ही हा मेस बंद ठेवली तरी. त्यांची पण एवढी परिस्थिती नाहीत की त्या भाड्यानं राहतात, असे आहेत. त्यामुळे जरा सरकारनेच आमच्याकडे बघावं एवढीच विनंती आहे. कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा सध्या जाणवतोय. बरोबर. तुमच्या भालेकर खानावळीमध्ये काय परिस्थिती आहे? आमच्याकडे कसं आलं, आमच्याकडे आम्ही आधी पूर्वीपासूनच सावध होतो. म्हणजे आमच्या जवळजवळ 4 चुली आहेत जेवण करण्यासाठी. आणि कमर्शियल सिलेंडरचा माझ्याकडे थोडा स्टॉक होता, एक 7-8 होते. पण आता आम्ही काय केलंय, ज्या गोष्टी जास्त गॅस म्हणजे जास्त गॅसच्या याच्यावर अवलंबून आहेत वस्तू, त्या आम्ही सध्या बंद ठेवलेल्या आहेत. आणि ज्या कमी म्हणजे जे चुलीवर जेवढं 80% आम्ही चुलीवर करतो, 10% चपाती चुलीवर आणि 20% याच्यावर गॅसवर आणि मासे फ्राय गॅसवर. आणि जर समजा याच्या पुढे जर तो कमी झाला गॅस, म्हणजे आमचा संपल्यानंतर आम्ही पर्याय म्हणजे चुलीवरच मासे फ्राय करणार आणि चपात्या बंद ठेवून भाकऱ्या चालू करणार चुली. आणि याच्यासाठी मी 2 नवीन परत एक्स्ट्रा चुली घेऊन आलेलो आहे, म्हणजे रेडीमेड लहान चुली, म्हणजे आपल्या मातीच्याच. आणि पर्याय म्हणजे प्रत्येक हॉटेलवाल्याने पण काही याच्यात आपण सावध राहिलं पाहिजे. काही गोष्टींसाठी ज्याच्याकडे जागा आहे त्याने चुलीची व्यवस्था ठेवली पाहिजे. नंतर अनेक सिस्टीम आहे, एक कोळशाची भट्टी, परत तुम्हाला भुशाची एक हे भट्टी येते, म्हणजे भुसा घ्यायचा आणि तो असा डबा करायचा, त्याच्यात घालून खालनं होल पाडून त्यात दांडा घाल्यानंतर तो दांडा काढायचा, जरा ओला भुसा करायचा आणि एक लाकूड सारून तिला आग चालू ठेवायची. त्याच्यामुळे काय होतंय,
एकदा आग लावल्यानंतर ती तुम्हाला कंटिन्यू 1-1.5 तास वापरलं पाहिजे. मग पटापट त्याच्यावर जेवण तुम्ही आवरून घेतलं पाहिजे. याची पण त्याला प्रदूषण कमी आहे, म्हणजे धूर वगैरे एकदम कमी. जवळजवळ चुलीचा जर 100% धूर असेल तर त्याचा 10%च धूर येतो. पूर्वी लोक याचा वापर करायचे. रेटवर काही परिणाम होणार आहे? नाही आम्ही करू शकत नाही, कारण आम्ही घरगुती खानावळ आणि हॉटेल असं मिक्स असल्यामुळे पटदिशी काय करू शकत नाही. आणि लोकल कस्टमर आणि बाहेरचे कस्टमर आणि हे रोज येणारे जाणारे असल्यामुळे पटदिशी काय करू शकत नाही. जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तरच त्याच्यावर आम्ही काहीतरी करू. तोपर्यंत काही निर्णय आम्ही घेतलेला नाही. महागाईच्या म्हणजे महाग करण्याच्या दृष्टीने गैरफायदा घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे.